हिरव्या पानांमध्ये लपलेली लाल गुलाबी रंगीत राणी, हिरव्या पानांमध्ये लपलेली लाल गुलाबी रंगीत राणी, मधुमालती फुलते झुलते, निसर्ग सांगे मधुर कहाणी. ही आहे मधुमालती. मधुमालती आपल्याकडे खूपच कॉमन आहे, पण ही मधुमालती थोडीशी निराळी आहे. हिच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या डबल आहेत, डबल पेटल मधुमालती आहे. सिंगल मधुमालती जी असते ती कॉमन असते आपल्याकडे, पण हिच्या डबल पेटल्ड आहे त्याच्यामुळे तिची शोभा जास्त आहे. प्रोफ्युजली फुललेली आहे सध्या ती. आता याच्यामध्ये दोन रंग तुम्हाला दिसत आहेत, एक आहे पांढरा आणि एक आहे लाल. त्यापैकी पांढरी फुलं ही आजची आहेत बरं का, आणि ही हळूहळू गुलाबी होत जातात आणि मग लाल होतात, आणि त्यानंतर त्याचा लालपणाही वाढत जातो आणि शेवटी ती सुकून जातात आणि मग गळून जातात. आता याच्यामधली आणखीन एक व्हरायटी म्हणजे सिंगल पेटल तर आहेच, ही डबल पेटल्ड आहे, आणि याच्याशिवाय एक द्वार्फ व्हरायटी पण आमच्याकडे आहे. तिची उंची फार वाढत नाही. याचं बोटॅनिकल नाव आहे क्विस्क्वॅलिस इंडिका. इंडिकावरनंच कळतंय की ही आपल्याकडली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की गणपतीच्या पत्रीमध्ये मधुमालती असते. तिचं नाव आहे हिप्टेज मेडॅब्लोटा. त्याचं नाव खरं आहे माधवी लता, आणि त्याचं जे पान आहे ते गणपतीच्या 21 पत्रींमध्ये असतं. हे नव्हे, हे त्याच्या घेतलं जातं कारण लोकांना ही माहिती आहे, पण ती जी माधवी लता आहे ती लोकांना माहिती नाही. पण आपल्या पुराणामध्ये जी माधवी लता आहे ती आहे हिप्टेज मेडॅब्लोटा. हा जो तुम्ही इतका सुंदर बहर इथे दिसताय ना, हा साधारणपणे एप्रिल किंवा मे या पिरियडमध्ये तो दिसतो. मार्चपासून तो फुलायला सुरुवात होते आणि पाऊस येईपर्यंत फुलत असते, आणि त्याच्यानंतर मात्र फुलायची बंद होते. आमच्या कॉप्स नर्सरीमध्ये सुमारे 1000 प्रकारच्या वृक्षवल्लींची सुदृढ रोपे अवेलेबल आहेत. आमचा पत्ता डॉक्टर कोपरकर, कॉप्स नर्सरी, गावाचं नाव गव्हे, दापोलीपासून फक्त 4 किलोमीटरवर, जिल्हा रत्नागिरी.